काँग्रेसच्या न्याय यात्रेला सुरुवात झालेली आहे। माहीम पासून सुरू होणारी ही न्याय यात्रा सिद्धिविनायकच्या दिशेने जात आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई आहेत। ताई, काय सांगाल ज्या पद्धतीने उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय? तुम्ही बघू शकता की आज पण आमच्या आखरे मुंबई न्याय यात्रेची समाप्ती म्हणू शकत नाही, कारण मी त्याला पूर्णविराम लावणार नाही, स्वल्पविराम लावणार आहे। आज आम्ही 36 असेंब्लीमध्ये गेलो आणि आज या यात्रेचा शेवट आहे, जो आहे आम्ही माहीम चर्चपासून सुरू केलेले आणि सिद्धिविनायकच्या मंदिरापर्यंत जातो, ज्याच्यामध्ये मखदूमशाह दर्गा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे सगळे घरोदर आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही ही यात्रा संपवत आहोत। येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ही यात्रा सुरू होईल गणपतीच्या विसर्जनानंतर, परंतु या यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधायला संधी मिळाली। खरं तर आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा केली। जवळपास 10,000 किलोमीटर ते चालले, लोकांना भेटले आणि या देशामध्ये जे एक तणावाचं आणि एक द्वेषाचं वातावरण निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न चाललाय, त्याला हाणून पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि लोकांना प्रेम दिलं पाहिजे, लोकांना एकत्र घेतलं पाहिजे, ही त्यांची भूमिका। तीच भूमिका आम्ही घेऊन गेलो। मुंबईमधल्या प्रश्नांना आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि आमचा येणाऱ्या काळात पण प्रयत्न तोच राहणार आहे। कारण राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत, सांगलीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडीने त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। कसं पाहता उत्स्फूर्त त्या ठिकाणी देखील प्रतिसाद आहे? खूप छान प्रतिसाद, म्हणजे आजच्या मीटिंग मी बघितली। आदरणीय राहुल गांधीजी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब जे आमचे माहिती आहे तुम्हाला अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेसचे आहेत, या दोघांच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम झाला आणि पतंगराव कदम साहेबांच्या ज्या पुतळ्याचं अनावरण झालं, तो कार्यक्रम इतका उत्कृष्ट दर्जाचा होता। आपण बघितलं असेल, खूप लोक त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि सांगलीकरांनी, महाराष्ट्रकरांनी सगळ्यांनी राहुलजींचं स्वागत केले। या इलेक्शन नंतर पूर्णपणे वातावरण जे बघताय ते बदललेलं आहे। तुम्ही स्वतः बघू शकता, आज मुंबईमध्ये यात्रा निघालेली आहे आणि ज्या तऱ्हेचा रिस्पॉन्स किंवा कार्यकर्त्यामध्ये किंवा लोकांमध्ये उत्साह आहे, तो आम्हाला प्रेरणादायी आहे। एक शेवटचे 2 प्रश्न आहेत की या सभेला निमंत्रण असताना उद्धव ठाकरे न गेल्यामुळे कुठेतरी नाराजी आहे का अजून सांगलीच्या जागेवर? कारण त्यांचे आमचे इतके चांगले संबंध झाले आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये इतकं खेळीमेळीचं वातावरण झालेलं आहे। कारण मी स्वतः त्यांच्या मतदारसंघाचे स्थानिक खासदार आहे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहे, मला माहिती आहे त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते यात गेले नाहीत। असं बघाल तर मी पण नाही गेलेले, मी पण या यात्रेमध्ये चालू आहे, कारण शेवट आहे या यात्रेचा आमचा। त्यामुळे असं म्हणता येत नाही, प्रत्येकाचे पूर्वनियोजित कार्यक्रम असतात, पण याचा अर्थ असा त्यांचं काही नाराजी म्हणून गेलं नाही असं नाही आहे। बरं, एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशातनं ठाकरे यांची 22 जणांची यादी ही मुंबईतली समोर आलेली आहे। कसं पाहता या यादींकडे? 36 पैकी 22 ठिकाणी जर शिवसेना आलेले नाही, जोपर्यंत माझ्याकडे येते तोपर्यंत मी ऑफिशियल कसं बोलू? मला असं वाटतं की पत्रकारच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यामध्ये काही, आणि असं आहे की महायुतीमधली भांडणं जी ती चव्हाट्यावर आली आहेत। आमच्यामध्ये खूप खेळीमेळीचं वातावरण आहे आणि हेच असं वातावरण येणाऱ्या काळात दिसेल आणि तुम्हाला आमचं सरकार त्या ठिकाणी किती जागांवरती काँग्रेस अपेक्षित जागा लढणार? बिलकुल आम्ही पण मागणार जेवढा आमच्या, पण आकडा त्याच्यानंतर दर्शू तुम्हाला सांगू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।